आयुर्वेदाचार्य वैद्य सुविनय दामले यांचे क्रीडाईच्या दालन प्रदर्शनात मार्गदर्शन। आरोग्यदायी जीवनशैली ही आपल्या परंपरा, प्रथा आणि धार्मिक विधी यामधून लक्षात येते। शरीरशास्त्राच्या दृष्टीने पाहिले तर आहाराबाबत एक आदर्श आचारसंहिता आहे। आपले सण, समारंभ, धार्मिक विधी या माध्यमातून आपल्याला एक आदर्श दिनचर्या मिळाली आहे। या दिनचर्याचे पालन केल्यास आपण रोगमुक्त जीवन जगू शकू। आपले शरीर हेच डॉक्टर आहे। डोके दुखणे, ताप येणे ही लक्षणे शरीराने आपल्याला दिलेले संकेत आहेत। मात्र आपण मेडिकल रिपोर्टच्या जंजाळात अडकलो आहोत। एलोपॅथी आपल्याला गोड टाळा, भात कमी खा अशा प्रकारचे सल्ले देते, पण गोड आणि भात हे दोन्हीही आवश्यक आहेत। आपल्यावर पाश्चात्य जीवनशैलीचा प्रभाव वाढला आहे, त्यामुळे आपला आहार, विहार आणि पोशाख सुद्धा बदलला आहे। स्त्री ही आपल्याकडे शक्तीचं प्रतीक आहे। एक स्त्री संपूर्ण कुटुंबाला आकार देते। शालीनता हा महिलांचा गुण आहे। शालीनता सांभाळून विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवलेल्या अनेक महिलांची उदाहरणे आपल्याला अवतीभोवती पाहायला मिळतात। स्वदेशी विचार आणि त्यातून पुढे आलेले विज्ञान आत्मसात केल्यास आपण निरोगी आणि आनंद जीवन जगू शकू, असे प्रतिपादन सुविनय दामले यांनी केले। क्रीडाईच्या दालन 2024 प्रदर्शनाला अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी देखील भेट दिली। या प्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या, कोल्हापूर हे असे शहर आहे जिथे पुन्हा पुन्हा यावेसे वाटते। इथली भाषा, आपलेपणा, पाहुणचार या सगळ्या गोष्टी इथल्या रांगडेपणाला साजेश आहेत। क्रीडाई कोल्हापूर नागरिकांना सेवा सुविधांसोबत कोल्हापुरी परंपराही जपण्याचे कार्य करत आहे। कोल्हापूरचा रांगडेपणा ही या शहराची ओळख आहे, पण या रांगडेपणात आपलेपणा आहे। इथले लोक, त्यांची भाषा, खाद्य संस्कृती ही वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि हे कोल्हापूरकरांचे कोल्हापूरपण कायम टिकले पाहिजे, कारण कोल्हापूरकर हा तुमचा बाज मात्र हरवू नका, असे आवाहनही यांनी त्यावेळी केले। यावेळी आमदार जयश्री जाधव, मधुरिमा राजे छत्रपती, माणगावकर, मोनिका बखरे, अर्चना जाधव, संदीप मिरजकर, सचिन ओसवाल, चेतन वसा, सीजर कुलकर्णी यांच्यासह क्रीडाईचे पदाधिकारी उपस्थित होते। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।